नमस्कार. आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शिंदे. मित्रांनो, भारताच्या राजकारणात एक प्रश्न अनेक दशकांपासून विचारला जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडणारे, संविधानाचे रक्षण करण्याची भाषा करणारे, सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारे अनेक राजकीय पक्ष देशभरात आहेत. पण हे पक्ष एकत्र का येत नाहीत? जर रिपब्लिकन विचारसरणीचे, बहुजनवादी, आंबेडकरी आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारे सर्व पक्ष एका विचारपीठावर आले आणि देशभर युती केली तर देशाचे राजकारण बदलू शकते का? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, 2029च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अशी एकजूट होण्याची शक्यता आहे का? आज आपण याच विषयाचे सखोल विश्लेषण करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला केवळ संविधान दिले नाही, तर सामाजिक लोकशाहीची दिशा दिली. त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित भारताची कल्पना मांडली. मात्र बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी चळवळ अनेक गटात विभागली गेली आहे. रिपब्लिकन पक्षाचे अनेक तुकडे झाले. महाराष्ट्रासह देशभरात विविध संघटना, पक्ष आणि नेतृत्व निर्माण झाले. प्रश्न असा आहे की विचार एक असताना राजकीय मंच वेगळे का? राजकीय अभ्यासक सांगतात की यामागे नेतृत्वाचा संघर्ष, स्थानिक समीकरणे, वैयक्तिक महत्वाकांक्षा, निवडणूक गणित आणि संघटनात्मक मतभेद ही प्रमुख कारणे आहेत. आज देशात बौद्ध, दलित, आदिवासी, ओबीसी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक आणि वंचित समाजाचा मोठा मतदार वर्ग आहे. जर या सर्व घटकांना सामाजिक न्यायाच्या समान अजेंड्यावर एकत्र आणले गेले तर भारतीय राजकारण मोठे परिवर्तन घडवू शकते. मात्र हे ऐक्य केवळ निवडणुकीपुरते मर्यादित असावे का? की बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित दीर्घकालीन सामाजिक राजकीय कार्यक्रम असावा? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. आज बेरोजगारी, शिक्षण, आरक्षण, खासगीकरण, संविधानिक संस्थांचे प्रश्न, सामाजिक विषमता आणि आर्थिक असमानता यांसारख्या मुद्द्यांवर व्यापक जन आंदोलनाची गरज असल्याचे अनेक अभ्यासक सांगतात. जर आंबेडकरी विचारांचे सर्व पक्ष या मुद्द्यावर एकत्र आले तर त्याचा प्रभाव केवळ निवडणुकांपुरता मर्यादित राहणार नाही, तो राष्ट्रीय धोरणांवरही प्रभाव पाडू शकतो. पण वास्तव काय सांगते? आजही अनेक राज्यांमध्ये आंबेडकरी विचारसरणीचे पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवतात. काही पक्ष राष्ट्रीय आघाड्यांसोबत जातात तर काही प्रादेशिक पक्षांशी युती करतात. त्यामुळे एकसंघ राष्ट्रीय नेतृत्व निर्माण होत नाही. 2029 पर्यंत परिस्थिती बदलू शकते का? तर होय, बदलू शकते. कारण तरुण मतदारांमध्ये संविधान, सामाजिक न्याय आणि प्रतिनिधित्व या मुद्द्यांबाबत जागरूकता वाढताना दिसत आहे. सोशल मीडियामुळे विचारांची देवाणघेवाण वाढली आहे. नवीन पिढीला केवळ नेत्यांपेक्षा धोरणे आणि परिणाम महत्वाचे वाटू लागले आहेत. अशा परिस्थितीत जर आंबेडकरी राजकारणाने व्यापक बहुजन ऐक्याचा मार्ग स्वीकारला तर 2029 पर्यंत नवे राजकीय समीकरण तयार होऊ शकते. पण यासाठी आवश्यक आहे अहंकारांपेक्षा विचार मोठा मांडणे, व्यक्तिपूजेपेक्षा संघटनांना प्राधान्य देणे आणि निवडणुकी पलीकडे जाऊन सामाजिक परिवर्तनाचा कार्यक्रम स्वीकारणे. मित्रांनो, बाबासाहेबांनी दिलेले संविधान आजही देशाला दिशा देत आहे. प्रश्न एवढाच आहे की बाबासाहेबांच्या विचारांनी आणि नावाने राजकारण करणारे सर्व पक्ष देश हितासाठी एकत्र येतील का? 2029च्या निवडणुकीपूर्वी हे शक्य होईल का? की पुन्हा एकदा वैचारिक एकतेपेक्षा राजकीय फुटच दिसेल? या प्रश्नांची उत्तरे येणारा काळ देईलच. एवढे मात्र नक्की, आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत उभारण्यासाठी केवळ एका पक्षाची नव्हे तर समान विचारांच्या सर्व शक्तींच्या एकजुटीची आवश्यकता आहे. आपल्याला काय वाटते? आंबेडकरी विचारांचे सर्व पक्ष एकत्र यायला हवेत का? आपले मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय संविधान.